मंडळी, आज आपण असे 10 मुद्दे बघणार आहोत जे आपल्याला स्पष्टपणे सांगतील की कुठली गुंतवणूक जास्त चांगली आहे, एफ-डी की शेअर बाजार. नंबर 1 म्हणजे गुंतवणुकीतली जोखीम. एफ-डीमध्ये तुम्ही बँकेत पैसे ठराविक कालावधीसाठी ठेवता आणि ठराविक व्याजदरानुसार तुम्हाला परतावा मिळतो. त्यामुळे शेअर मार्केटच्या तुलनेत एफ-डीमध्ये रोजच्या रोज शेअर बाजाराप्रमाणे चढ उताराचा धोका कमी असतो. पण शेअर मार्केटमध्ये तुमच्या गुंतवणुकीची किंमत रोज बदलू शकते. आज 5 लाख असतील तर उद्या 5.5 लाख होऊ शकतात आणि परवा 4.5 लाखही होऊ शकतात. म्हणून पहिला फरक असा, एफ-डीमध्ये तुलनेने जोखीम कमी असते, पण चुकीच्या ठिकाणी एफ-डी केल्यास ते पैसे पूर्णपणे बुडण्याची भीतीसुद्धा असते. शेअर मार्केटमध्ये तुलनेने जोखीम जास्त असते, पण योग्य प्रकारे योग्य माहिती घेऊन गुंतवणूक केल्यास जोखीम कमी करता येते. नंबर 2 रिटर्न्स किंवा परतावा. एफ-डीमध्ये तुम्हाला बँकेने ठरवलेल्या व्याजदरानुसार परतावा मिळतो, म्हणजे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला व्याजदरही माहीत असतो आणि किती परतावा मिळेल हे सुद्धा माहिती असतं. पण शेअर मार्केटमध्ये परतावा निश्चित नसतो. तरीसुद्धा योग्य कंपनीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता. पण दुर्दैवाने काही कारणाने शेअर बाजार किंवा एखादा सेक्टर किंवा कंपनीचा भाव अचानक कोसळला तर नुकसान होऊ शकतं. म्हणून एफ-डीमध्ये परतावा तुलनेने अंदाज लावण्यायोग्य असतो, तर शेअर मार्केटमध्ये रिटर्न्सची शक्यता जास्त असते तरी तो निश्चित नसतो. नंबर 3 तुमच्या मूळ पैशांची सुरक्षितता, कॅपिटल सेफ्टी. एफ-डीमध्ये तुमच्या ठेवीवर लागू असलेल्या नियमानुसार तुलनेनं स्थिरता असते. बँक डिपॉझिटसाठी DICGCकडून पात्र ठेवींवर प्रति ठेवीदार प्रति बँक मूळ रक्कम आणि व्याज मिळून 5 लाखांपर्यंत डिपॉझिट इन्शुरन्स लागू असतो. म्हणून मोठी रक्कम ठेवताना या मर्यादेची माहिती असणं आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये मात्र तुमच्या शेअरची किंमत कमी झाली तर त्याला असं कुठलंही संरक्षण नसतं, पण कुठलाही शेअर किंवा अगदी शेअर बाजार तसंच काही कारण असल्याशिवाय उगीचच कोसळत नाही. म्हणून शेअर मार्केटमध्ये कॅपिटल फ्लक्च्युएशन्स स्वीकारण्याची तयारी असणं आवश्यक आहे. नंबर 4 लिक्विडिटी म्हणजे पैसे किती सहज उपलब्ध होतात. समजा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर एफ-डीमध्ये मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढता येऊ शकतात, पण संबंधित बँकेच्या किंवा संस्थेच्या नियमांनुसार मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढल्यास त्यावर दंड आकारला जाऊ शकतो. तसंच तुम्हाला जेवढ्या पैशांची गरज असेल तेवढेच पैसे एफ-डीमधून काढता येत नाहीत, संपूर्ण एफ-डी मोडावी लागते. शेअर मार्केटमध्ये मात्र लिस्टेड शेअर्स विकता येतात आणि मुख्य म्हणजे तुम्हाला हव्या तेवढ्या किमतीचे शेअर्स विकून हवी तेवढी रक्कम जमा करता येते. मात्र अशावेळी बाजारभाव कमी असेल तर नुकसान होऊ शकतं. नंबर 5 इन्व्हेस्टमेंट पिरियड किंवा गुंतवणुकीचा कालावधी. एफ-डीमध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षांच्या कालावधींचे उपलब्ध पर्याय असतात. शेअर मार्केटमध्ये तुम्ही 1 दिवसांपासून कितीही दिवस, महिने किंवा वर्ष गुंतवणूक करू शकता. मात्र चांगला फायदा मिळवण्यासाठी शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणं महत्त्वाचं असतं. विशेषतः बाजारातील शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन्समुळे घाबरून विक्री करण्याचा निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकतं. म्हणून सामान्यपणे कमी कालावधीसाठी एफ-डी आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा पर्याय बरेच गुंतवणूकदार निवडताना दिसतात. नंबर 6 आहे टॅक्स किंवा प्राप्तिकर. एफ-डीमधून मिळणारं व्याज हे करपात्र असू शकतं जर तुमचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल आणि त्यावर प्राप्तिकराच्या टॅक्स स्लॅबनुसार कराची आकारणी केली जाते. काही विशिष्ट परिस्थितीत एफ-डीच्या इंटरेस्टवर TDSसुद्धा लागू होऊ शकतो. दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकल्यावर झालेल्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. यामध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे 2 कॅपिटल गेनचे प्रकार आहेत. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे शेअर्स खरेदी करून 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी शेअर्स विकणे. यामध्ये होणाऱ्या नफ्याच्या रकमेवर 20% दराने कर आकारला जातो. लाँग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे शेअर्स खरेदी करून 1 वर्ष पूर्ण झाल्यावर शेअर्स विकणे. यामध्ये होणाऱ्या नफ्याच्या रकमेवर पहिल्या 1.5 लाखांपर्यंत कर आकारला जात नाही, मात्र त्यापेक्षा जास्त रकमेच्या नफ्यावर 12.5% दराने कर आकारला जातो. 7वा मुद्दा आहे इन्फ्लेशन किंवा महागाई. समजा आज तुमच्याकडं 10,000 रुपये आहेत. आज त्या पैशात तुम्ही जेवढ्या वस्तू खरेदी करू शकता तेवढ्याच वस्तू 10 वर्षांनी 10,000त मिळतीलच असं नाही, किंबहुना नाहीच मिळणार. कारण महागाईमुळे वस्तूच्या किमती वाढतात. म्हणून गुंतवणूक करताना फक्त पैसे सुरक्षित ठेवणं पुरेसं नाही, तर पैसा त्या गतीने वाढवावासुद्धा लागतो. शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला यासाठी मदत करू शकते. नंबर 8 रेग्युलर इन्कम किंवा नियमित उत्पन्न. सामान्यपणे 50पेक्षा जास्त वय असणारे किंवा सिनियर सिटिझन्ससाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. एफ-डीमध्ये काही प्रकारात व्याज नियमित स्वरूपात घेण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. उदाहरणार्थ पोस्टाची मासिक उत्पन्न ठेव योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना. त्यामुळे काही लोक एफ-डीकडे नियमित कॅश फ्लो म्हणून बघतात. शेअर मार्केटमध्ये मात्र नियमित उत्पन्नाची हमी नसते. काही कंपन्या डिव्हिडंड देऊ शकतात, पण प्रत्येक कंपनी डिव्हिडंड देईलच असं नाही.
आणि डिव्हिडंड किती मिळेल याचीही हमी नसते. म्हणून ज्यांना नियमित कॅश फ्लो हवा आहे त्यांनी शक्यतो नियमित उत्पन्न देणाऱ्या एफ डीमध्ये गुंतवणूक करावी. मेंटल स्ट्रेस किंवा मानसिक ताण. एफ डीमध्ये तुम्ही आज 5 लाखांची एफ डी केली तर उद्या तुम्हाला मोबाईल बँकिंगमध्ये बघितलं तरी बाजाराप्रमाणे रक्कम सतत वर खाली होताना दिसत नाही. पण शेअर मार्केटमध्ये आज 5 लाख, उद्या 4.5 लाख, परवा 5.5 लाख असे चढ उतार दिसू शकतात. त्यामुळे जर तुम्ही फ्लक्च्युएशन्सना घाबरत असाल तर शेअर मार्केट तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या कठीण ठरू शकतं. आता 10वा मुद्दा आहे, मग कोणासाठी काय योग्य आहे? एफ डी आणि शेअर मार्केटपैकी कोणता पर्याय निवडावा? मंडळी, जर तुम्हाला भांडवलाची स्थिरता, तुलनेनं कमी जोखीम आणि निश्चित स्वरूपाचा व्याजदर हवा असेल तर एफ डी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. पण जर तुमचं उद्दिष्ट दीर्घकालीन वेल्थ क्रिएशन म्हणजे संपत्ती जमा करणं आणि बाजारातील चढ उतार सहन करण्याची क्षमता आहे तर इक्विटी किंवा शेअर मार्केटचा विचार तुम्हाला करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकच पर्याय निवडण्याची गरज आहे असंही नाही. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि एकूण परिस्थितीनुसार तुम्ही एफ डी आणि इक्विटी यांचं योग्य मिश्रण करूनसुद्धा तुमचं उद्दिष्ट साधू शकता. तर मंडळी, आज तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल, एफ डीमधील गुंतवणूक सुरक्षित असते पण शेअर मार्केटमधील गुंतवणूकसुद्धा वाटते तितकी जोखमीची नसते. अर्धवट माहिती आणि चुकीची गुंतवणूक तुम्हाला एफ डी आणि शेअर मार्केट दोन्ही ठिकाणी धोक्याची ठरू शकते. तुमच्या गरजेनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करा, जेणेकरून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि जास्तीत जास्त परतावासुद्धा देईल. धन्यवाद.